श्री स्वामी समर्थ. आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग या चॅनलवर खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की 4 तारखेला म्हणजे रविवारी आषाढ अमावस्या आहे. त्यालाच आपण दर्श अमावस्या असेही म्हणतो. तर ही अमावस्या 3 तारखेला म्हणजे शनिवारी दुपारी 3:50 सुरू होणार आहे व रविवारी सायंकाळी 4:42 समाप्त होणार आहे. तर आपल्याला ह्या दिवशी कोहळ्याचा एक उपाय करायचा आहे की जेणेकरून घरातील वाईट दोष, नजर दोष, तसेच व्यवसाय किंवा दुकान असेल तुमच्याकडे तर त्यातीलही वाईट दोष, नजर दोष किंवा बाहेरील बाधा असतील तर त्यापासून संरक्षण व्हावे म्हणून कोहळा बांधायचा आहे. तर हा कोहळा कुठे बांधावा किंवा कसा बांधावा हे जाणून घेणार आहोत. तर माहिती जाणून घेण्यापूर्वी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तर घरात, दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या किंवा येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचे संरक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो. तर तुम्ही तो कोहळा शुक्रवारीच आणून ठेवा, म्हणजे तुम्ही शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी ही कोहळ्याची पूजा करून तो बांधू शकता. कोहळा हा नेहमी सायंकाळी सूर्योदयानंतरच बांधायचा असतो. त्यामुळे शक्यतो शनिवारी संध्याकाळी कोहळा बांधून घ्यावा. तर कोहळा कसा बांधायचा, तर कोहळा आणताना नेहमी देठ असलेला आणावा. आणल्यानंतर कोहळा स्वच्छ धुवून घ्यावं व त्याच्या 2 समोरच्या बाजूला ओम व स्वस्तिक काढायचे असते. स्वस्तिक हे नेहमी कुंकवाने काढावे व ओम हे अष्टगंधाने काढावे. स्वस्तिक व ओम काढून झाल्यानंतर त्यावर खालपासून वरपर्यंत काजळाने एक रेघ ओढावी. त्यानंतर कोहळा देवाजवळ ठेवून त्याची पूजा करावी. त्याला हळद, कुंकू, अक्षदा, दिवा, अगरबत्ती वळून घ्यावे. त्यानंतर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचं संरक्षण करण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करावी आणि घरात व घराबाहेर ते कोहळे शिंकाळ्यात टांगावे. तर कधी काय होतं, कोहळा टांगल्यानंतर 8 दिवसांच्या आत खराब होतो, कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते. अशा वेळी कोहळा सडतो, त्यातून पाणी गळते. असे ज्यावेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकावा. पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा. कदाचित सुरुवातीला लवकर खराब होतो, कारण अशुभ ऊर्जा जास्त साठली असते आपल्या घरामध्ये किंवा दुकानामध्ये, म्हणून तो लवकर सडतो. तर मग तुम्ही जसं वारंवार तो कोहळा बांधला तर तो कदाचित 1 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त काळ टिकतो. तरी पण जर सोमवती किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळी अमावस्येला कोहळा खराब झाला नाही तरी तो बदलावा. जसं मी आधी म्हटले की कोहळा जेव्हा आपण बांधतो तर पहिले सुरुवातीला लवकर खराब होतो. जर असं झालं तर आपण तो काढून टाकतो. मग तो परत कधी बांधायचा, तर येणाऱ्या शनिवारी तो बांधायचा. पण लक्षात ठेवायचं, कोहळा हा नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच याचा उपाय करायचा आहे. ज्यावेळेस आपण कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावतो त्यावेळेस तो असा लावायचा की बाहेरून आलेल्या लोकांची त्यावर नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ती त्याच्या खालून आला पाहिजे. तर कोहळा टांगल्याने काय होते, तर मेन म्हणजे कोहळा टांगल्याने घरातील नकारात्मकता कमी होते. आपण नेहमी बघतो की बाहेरून आलेली व्यक्ती ही आपल्याशी बरोबर खूप गोड बोलते, पण आपल्याला माहीत नसतं त्याच्या मनात काय आहे. जर त्याच्या मनात जर काही ईर्ष्या असेल, आपल्याबद्दल राग असेल, तर ते येऊन गेल्यानंतर तुम्ही हे ऑब्झर्व केलं असेल की घरातल्या लोकांमध्ये चिडचिड होते किंवा व्यवसायात अडचणी येतात, प्रगती होत नाही. तसंच कधी बाहेरच्या बाधाही होतात. मग अशा वेळेस जर ती व्यक्ती कोहळ्या खालून आली तर काय होतं, त्याची जी ईर्ष्या आहे, त्याची नकारात्मकता आहे, तर तो कोहळा शोषून घेतो. त्यामुळे त्याची जी मनातील वाईट भाव आहे त्याची दृष्टी घरातल्या व्यक्तींवर पडत नाही व त्यामुळे घरातल्या किंवा व्यवसायातही काही फरक पडत नाही. आपल्याला लक्ष्मी लाभ व प्रगतीही होतच राहते.
त्यामुळे नेहमी कोहळा हा अशा ठिकाणी बांधावा की ज्यातून बाहेरून येणारी व्यक्तीही त्याच्या खालून जाईल व त्याची दृष्टीही कोहळ्यावर पडेल. तर सर्वांनी ह्या दर अमावस्याला हा उपाय नक्की करून बघा. तुम्हाला सर्वांना नक्की फरक जाणवेल. अशी ही छोटीशी माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक व शेअर करा व तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.